घटना जे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. I'm Dr. Chinmay Iyer, Head of Medical Services here at Manipal Hospitals, Pune. On behalf of all of us, I would like to warmly welcome all the members of the media. Thank you for taking the time to join us today. We are here to share an important and rare medical case that was recently treated successfully at our hospital. This case shows how early diagnosis, teamwork between different medical specialties, and advanced surgical care can really save a child's life. Recently, a 10-year-old girl from Pune was brought to Manipal Hospitals after she had a blunt पॅनक्रियाटिक ट्यूमर्सच्या या प्रकारचे ट्यूमर एज लिमिट काय असतं म्हणजे असं साधारणतः कॉमनली बायकांमध्ये आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या डिकेडमध्ये हा आढळतो. म्हणजे मोठा ट्यूमर आहे आणि कॅन्सर नाही आहे अशा प्रकारचा हा ट्यूमर आहे पॅनक्रियासचा. तर तो 20-30मध्ये वगैरे सापडतो. मी मगाशी म्हटलं असं मी 16 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष असे ऑपरेशन केलेली, पण 10 वर्ष हे असं पहिलंच ऑपरेशन एवढ्या छोट्या मुलीचं. we also have other sir. बोलतील थोडं बोलतील नका तू माहिती सर माहिती नक्की सांगा काय तर थोडक्यात हे माहिती सांगा या ऑपरेशनची रेअर आहे तुम्ही असं मगाशी म्हणाला. सो मणिपाल हॉस्पिटलमध्ये तुमचं नाव सांगा. मी डॉक्टर अमित पारसनीस. मी मणिपाल हॉस्पिटल बाणेर इथे सर्जिकल ऑन्कॉलॉजीमध्ये कॅन्सर सर्जरी विभागाचा प्रमुख म्हणून काम करतो. 1.5 महिन्यापूर्वी आम्ही या हॉस्पिटलमध्ये एका लहान मुलीची 10 वर्षाच्या मुलीची दुर्मिळ पॅनक्रियाटिक ट्यूमरची शस्त्रक्रिया केली. सॉलिटरी सुडोपॅपिलरी ट्यूमर SPN नावाचा हा ट्यूमर आहे. हा ट्यूमर 10 लाखात एखाद्या व्यक्तीला होतो दरवर्षी आणि साधारणतः पॅनक्रियाटिक ट्यूमर्समध्ये 1 ते 3% चान्स एवढाच त्याचा ट्यूमरचा चान्स आहे. याच्यामध्ये आम्ही त्या मुलीचं पॅनक्रियासचं एक 10 सेंटीमीटरचं ट्यूमर काढलं आणि उरलेल्या पॅनक्रियासला आतडं परत जोडून टाकलं. ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती, पण डॉक्टर विशेष पाठक ॲनेस्थेटिस्ट, डॉक्टर पूजा इंटेन्सिव्हिस्ट यांच्या मदतीने पेशंटचं ऑपरेशन छान झालं आणि पेशंट नंतर सुमारे 7-8 दिवसात व्यवस्थित बरी होऊन घरी पण गेली. गमतीची गोष्ट म्हणजे या पेशंटला या ट्यूमरमुळे काही त्रास नव्हता आणि शाळेमध्ये कराटे खेळताना पोटाला लाथ लागली आणि दुखलं म्हणून सोनोग्राफी केली, तेव्हा हा ट्यूमर तिच्या लक्षात आला. तेव्हा अनेक ठिकाणी जाऊन मग तिने सोनोग्राफी, बायोप्सी, CT स्कॅन केले आणि नंतर तिने आमच्याकडे आली आणि आमच्याकडून तिने ऑपरेशन करून घेतलं. पेशंट ऑपरेशननंतर बरी झाली, घरी गेली, तिचे सगळे जखमा व्यवस्थित भरल्या आणि आता ती नॉर्मल झाली आहे. नॉर्मल शाळेत जाते, खेळते, सगळं अन्न वगैरे नॉर्मल खाते. हा लो ग्रेड मॅलिग्नन्सीचा ट्यूमर आहे. याचा कॅन्सर परत याची शक्यता खूप कमी असते आणि 95% चान्स आहे की ती पेशंट बरी होऊन जाईल. थँक्यू डॉक्टर. मला का असं वाटलं की याची बातमी झाली पाहिजे? 2-3 गोष्टीमुळे हा खूप रेअर ट्यूमर आहे. हा खूप 10 सेंटीमीटरचा मोठा ट्यूमर पॅनक्रियासचा आम्ही काढला. रेअर ट्यूमर आहे आणि 10 वर्षाच्या मुलीमध्ये हा झाला. याच्यापूर्वी साधारणतः एकच केस रिपोर्टेड आहे ज्या पेशंटचं वय 8 वर्ष होतं. त्यामुळे भारतामध्ये प्रॉब्ली सेकंड यंगेस्ट चाइल्ड टू हॅव दिस ट्यूमर. आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये एक टीम मॅनेजमेंट आणि सगळ्यांच्या मदतीने एक गुंतागुंतीची केस चांगल्या रीतीने मॅनेज झाली हे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्हाला असं वाटलं की सगळ्यांना सांगावं. थँक्यू.